अप्रतिम उत्कृष्ट दर्जेदार ही पूर्ण बाग आपण पाहू शकता. त्यासोबत माधवराव ठोंबरे आहेत. त्यापासून आपण म्हणजे ही बाग लावलेली आहे. किती वर्ष झाली तुला? ही आमच्या आजोबांनी 1999 मध्ये लागवड केलेली प्रथम राहुरी विद्यापीठातून आणलेली मग स्वतः आपण वैयक्तिक आपल्या घरच्या मातृवृक्षावरच घरी रोपं तयार करायला चालू केली. आपण ही बाग पाहू शकता. अगदी आपल्याला ही झाडं किती मोठे आहेत हे लक्षात येतं, कारण त्यांच्या आजोबांनी तर या ठिकाणी हे बाग लावलेली आहे, परंतु पाठीमागं एक बाग आहे जी त्यांनी स्वतः या ठिकाणी लावलेली आहे. हे आपण पाहू शकता. आपल्यासोबत डॉक्टर घुगेसुद्धा या ठिकाणी आहेत. ही बाग पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. हे आंब्याचं झाड पाहू शकता. आता माधवराव आपल्याला त्यांच्या शेतातलं जे काही फणसाचं झाड आहे ते दाखवणार आहेत. त्याला फणस देखील लागलेले आहेत आणि गेलेत हे आपण पाहू शकता. अप्रतिम उत्कृष्ट अगदी बीड जिल्ह्यात केज तालुक्यातील उंदरी गाव आणि त्या गावामध्ये अतिशय मेहनतीने उभारलेली ही फळांची बाग आणि त्या बागेमध्ये हे फणसाचं झाड, माधवरावच्या मेहनतीला हे आलेलं फळ. ही आहे माधवराव यांच्याकडील गाय. आपण त्यांना या गायबद्दल काही माहिती विचारूया. माधवराव, ही गाय जी आहे ही कोणत्या व्हरायटीची गाय आहे? गीर जातीची गाय आहे, देशी गो. ही मूळ गुजरातमध्ये गीरच्या जंगलात ही झालेली गायची. अजून एक कारवड आपण पाहू शकता आणि पाण्याचा सोर्स देखील आपण पाहू शकता. अतिशय सुंदर अप्रतिम उत्कृष्ट असं हे नियोजन माधवरावचं या ठिकाणी आपण पाहू शकता. हे बघा, अगदी असं म्हणतात, कसली ही माती काळ सोनं, राब राब राबल असं फुलतात रानं. बघा, हे अतिशय उत्कृष्ट असं हे पाण्याचं नियोजन हौद आहे हा सिमेंटचा, आणि याच्यातलंच पाणी या जनावरांना पिण्यासाठी आहे. मित्रांनो, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकरी पिकवतो म्हणून देश जगतो. खऱ्या अर्थानं या ठिकाणी माधवरावने आपल्यासमोर एक आदर्श निर्माण केलेला आहे. अतिशय मेहनतीने, कष्टाने त्यांनी, त्यांच्या कुटुंबियांनी या ठिकाणी उत्कृष्ट अशी ही फळाची बाग या ठिकाणी लावलेली आहे. आणि विशेष म्हणजे मला देखील या ठिकाणी दोन ओळी म्हणायच्यात की कष्टकऱ्याची जात आपली, आपणही हे शिकलं पाहिजे. कष्टकऱ्याची जात आपली, आपणही हे शिकलं पाहिजे. पिंपळाच्या रोपासारखं पाषाणावर टिकलं पाहिजे. पिंपळाच्या रोपासारखं पाषाणावर टिकलं पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं प्रत्येक शेतकऱ्यांनी जर मनामध्ये जिद्द त्या ठिकाणी जर ठेवली तर नक्कीच तो इतिहास घडवू शकतो. आणि शेतकरी हा कुठेच कमी नाही हे शेतकऱ्यांनी वारंवार दाखवलेलं आहे. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण आपण पाहू शकता. शेतकऱ्याच्या या ठिकाणी कष्टाला फळ मिळालेलं आहे. शेतामध्ये माझी कोप, तिला बोराटीची झापं, तिथं राबवतो कष्टतो शेतकरी माझा बाप. लेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर, काडी उसाची पाचट, जगा मिळाया साखर. खऱ्या अर्थानं जगाला साखर देणारा हा शेतकरी राजा, आणि त्या शेतकऱ्याच्या मेहनतीला मिळालेलं हे फळ आपण पाहू शकतो. आंब्याची बाग आहे, तरी वार्षिक किती उत्पन्न या बागेमधून मिळतं आणि किती खर्च होतो आणि किती नफा राहतो याबद्दल थोडीशी माहिती द्या. आता आपण जी 4 एकर आपली जी बाग आहे तर ती व्यापाऱ्याला तौर यायच्या आधीच देऊन टाकलेली असते. फक्त आपण पाणी द्यायचं, त्याला मेहनत सगळी त्याची, फवारण्या आहेत, फवारण्या, खत हे पूर्ण त्याच्याकडे. तर ते आपण 1 एकर 1,25,000 रुपयाला एकरमध्ये या ठिकाणी असं दर्जेदार पद्धतीचं या ठिकाणी त्यांनी नियोजन केले. डॉक्टर साहेब, कसं वाटलं या ठिकाणी माधवरावच्या बागेला भेट देऊन? भेट देऊन चांगलं वाटलं. असंच प्रत्येकानं साहेबासारखं शिकवून करायला पाहिजे. आमच्या प्रेक्षकांना तुमच्या माध्यमातून काय संदेश द्याल? नवीन पिढीने पण असाच काहीतरी नवीन उद्योग केला पाहिजे. असे झाडं बिडं लावले पाहिजेत, आपल्या निसर्गाला वाचवलं पाहिजे चांगल्या प्रकारे, आणि चांगला ह्याच्यातून नफा पण भेटतो. उत्कृष्ट पद्धतीनं व्यवस्थित नियोजन. नारळाचे देखील झाडं या ठिकाणी पाहू शकतो. जे काही मानवासाठी अतिशय चांगलं नारळ पाणी मानलं जातं, आणि ते देखील या ठिकाणी खूप सुंदर असे नारळाचे झाडंसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. अप्रतिम उत्कृष्ट दर्जेदार ही पूर्ण बाग आपण पाहू शकता. अतिशय सुंदर. झाड देखील या ठिकाणी खूप मोठं आहे. जांभळं पिकलेले आहेत, हे पाहू शकता.
हे आहेत जांभळं अजून पिकलेले नाहीत. मला जी काही माहिती मिळाली हे आमचे मित्र माधवराव यांची उंदरी गावच्या पोलीस पाटीलपदी निवड झालेली आहे, त्याबद्दलही त्यांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन आहे, स्वागत आहे, कौतुक आहे. पुढील वाटचालीसाठी देखील त्यांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा आहेत.